नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10वीच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा सुरू करतोय. आता काही जणांना प्रश्न असा पडेल की मधातच बक्षीस वितरण सोहळा कसा? हा काही मोठ्या लेवलवरचा नाहीये. हा क्लास वर्गातला बक्षीस वितरण सोहळा आहे. मागील 3-3.5 महिन्यांपासून माने कोचिंग क्लासमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट टेस्ट झाल्या आणि त्याच्यानंतर जी फर्स्ट प्रिलिम्स झाली, तर आम्ही विद्यार्थ्यांना काही प्रॉमिस केले होते. काही ते त्यांना जर ज्या 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 विद्यार्थ्यांनी काही टॉप केलं तर त्यांना आम्ही काही ना काहीतरी गिफ्ट म्हणून देणार होतो. आणि कसं असतं, दिलेलं वचन जर पाळलं माणसानं तर माणसाची किंमत राहते. जर आपण वचन नाही पाळलं तर विद्यार्थ्यांमध्ये आपलं काय होतं, ती किंमत राहते त्या प्रकारची. आम्ही दिलेलं वचन आज पाळतोय. खूप महिन्यांपासून म्हणजे 2 महिने झाले कार्यक्रम काय होतंय, पोस्टपोन होतोय. प्रत्येक रविवारी ठरवायचं की ह्या रविवारी घेऊ, त्या रविवारी घेऊ, परंतु काही कामानिमित्त, पर्सनल कामानिमित्त किंवा ट्युशनच्या कामानिमित्त वेळ भेटत नव्हता. आज दसऱ्याच्या निमित्ताने आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने आज सर्व शाळांना सुट्ट्या होत्या, मुलंही फ्री होते, आम्ही फ्री होतो, म्हणून आम्ही ठरवलं की विजयादशमीच्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व त्यांचे काय करायचे, गिफ्ट द्यायचे. तर आज सर्वप्रथम मी जो रिझल्ट जाहीर करतोय तो रिझल्ट आहे फर्स्ट प्रिलियमचा, जी की झाली होती ऑगस्ट 2025 रोजी. हे पेपर 4 दिवस चालले, 28, 29, 30 आणि 1 तारीख. 4 दिवस पेपर झाले. 4 दिवसांमध्ये वेगवेगळे 4 पेपर झाले मुलांचे, ज्यामध्ये सायन्स, मॅथ, इंग्लिश आणि इतिहास भूगोल या विषयांचा समावेश होता. बरं, मग हा जो रिझल्ट काढला तो रिझल्ट कशा प्रकारे काढला आम्ही, तर तो रिझल्ट काढला. मॅथचा पेपर होता 30 मार्कांचा, सायन्सचा पेपर होता 30 मार्कांचा, इंग्लिश होता 40 मार्कांचा आणि इतिहास भूगोल होता 40 मार्कांचा. ह्या चारही पेपरची बेरीज केली आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांना जे काही मार्क्स पडले ते गुणिले 100 असे केलं आम्ही. म्हणजे काय केलं, डायरेक्ट टक्क्यांमध्ये रूपांतर केलं. तर फर्स्ट प्रिलिम्स मध्ये जे टॉप 3 विद्यार्थी आहेत त्यांचं मी नाव जाहीर करतो. प्रत्येकानं उभा राहायचं आपापल्या जागेवरती, ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस स्टेजवरती यायचं. वर्गामधून 3रा क्रमांक आलाय प्रतीक काळे. त्याला 80% पडले. तर वर्गामधून किंवा माने कोचिंग क्लास मधून 2रा नंबर आलाय पूनम झुंजारे. तिला 84% 84% तिला. आणि प्रथम क्रमांक सर्वांना कळालं बी असं काही नाही न कळण्यासारखं आहे, कार्तिक कदम. कार्तिक कदमला 94% येतं. सर्वांनी परत एकदा टाळ्या वाजवा. मी या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की फर्स्ट प्रिलिम्स मध्ये जे काही टॉप करतील मी त्या विद्यार्थ्यांना वॉच गिफ्ट करणार आहे. आता तुम्हाला वॉच दाखवतो मी. दे रे बॉय करून. पोरांची दे पहिले आणि मुलीची दे. दुसरी दे. तू खोल नको गेलं. अजून एक दे. एक गिफ्ट वॉचेस आहेत त्यांना, ते त्यांना द्यायचे. आता देताना मी नेहमी सांगत असतो की कोणतीही वस्तू देत असताना ती क्वालिटीची द्यायची, जेणेकरून ह्या घड्याळा त्यांनी 10 वर्ष जरी घातल्या तर 10 वर्षानंतर म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मुलांना जरी दिल्या किंवा आम्हाला माने सरांनी गिफ्ट केल्या त्या, तोपर्यंत त्या टिकतील याची मी शाश्वती देतो तुम्हाला. फक्त तोडू नका आता, नाही तर मग टायटन पण राहत नाही. ठीक आहे. मी सर्वप्रथम जो माने कोचिंग क्लास म्हणून टॉपर आलाय प्रिलियम्स मध्ये, त्या विद्यार्थ्याला मी स्टेजवर बोलवतो. कार्तिक कदम याने स्टेजवरती यावे.
तुला याचा फायदा असा आहे की तुला जो कलर लागतो तो घेऊ शकतो. ठीक. फोटो काढावा लागेल ना. फोटो काढायचा चांगले काढ. चांगला काढा. अरे इथे नाही ते हे बघा. हा काढा तू काढ. अभिनंदन. यानंतर पूनम झुंजारे तिला मी इन्व्हाइट करतो. अभिनंदन भाई. यानंतर कायाला मी इन्व्हाइट करतो. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. तर बाळांनो हा रिझल्ट होता फर्स्ट प्रिलिम्सचा. यानंतर आपण जी युनिट टेस्ट घेतल्या होत्या, युनिट टेस्ट मध्ये अभय सरांनी मुलांना सांगितलं होतं की जे मुलं टॉप करतील त्यांना आपण कंपास गिफ्ट करू. आता कसं असतं, ह्या गोष्टीला बोलून झाले 2 महिने, कंपास आणून सुद्धा ठेवले, फक्त देणं नाही झाले, तर ते सुद्धा आज आपण देऊन टाकूयात. तर त्या युनिट टेस्ट मध्ये जो टॉपर आला होता, आपण आता क्रम घेऊ तिसऱ्यापासून. नाही जाऊ दे, सिरियलच देऊन टाकू. हा दंडस. कार्तिक कदमला इन्व्हाइट करतो मी. ते कंपास मार्क्स त्याला युनिट टेस्ट मध्ये आउट ऑफ मार्क्स पडले होते 30 पैकी 30. यानंतर मी पूनम झुंजारेला इन्व्हाइट करतो. ती सुद्धा पहिला नंबर तिचा सुद्धा, कारण की त्याला पण 30 पैकी 30 होते आणि हिला पण 30 पैकी 30 होते. यानंतर मी कार्तिक रसाळावर इन्व्हाइट करतो. हा घेऊन जाय तू, जाय तू. ठीक झाले. यानंतर फरहान शेख. इथून शिकतो आपण. यानंतर कार्तिक गिरीला मी स्टेजवर बोलवतो. मार्क 1,40,000 रुपये. यानंतर प्रथमेश घोषे. यानंतर सानिया सय्यद. सॉरी बाळांनो, मी एक गोष्ट विसरलो होतो. मी त्या दिवशी तुम्हाला वर्गामध्ये एक गोष्ट सांगितली होती की गणितामध्ये मी गणिताचा शिक्षक आहे, मला माहिती आहे गणिताचे क्वेश्चन्स कशा प्रकारे अटेम्प्ट करावे लागते.
कधी कधी काय होतं, कितीही सोपा प्रश्न असला तर माणसाला काय करतं, अडकतं. परंतु मला माने कोचिंग क्लासेस मधले जी 10वीला शिकणारी विद्यार्थिनी आहे, कुठे गेली रे, हा, दीपिका युवराज बोराडे, मला तिचा पेपर अतिशय आवडला. तिने खूप सुंदर प्रकारे पेपर लिहिला होता, मांडणी व्यवस्थित केली होती, काही ठिकाणी चुका होत्या, परंतु मला जे अपेक्षित होतं गणिताच्या पेपरमध्ये तिने ते खूप छान प्रकारे केलंय. त्यामुळं मी तिला एक छोटस गिफ्ट, वॉच गिफ्ट करणार आहे. तरी मी दीपिका बोराडेला स्टेजवरती इन्व्हाइट करतो. अभिनंदन. पुढे एक कोणाकडे दिलेलं गे, एक बॉक्स दिलेलं का, त्याला कळेल नाही. सगळ्यांची बाकीत ना, हे कोणाचं आहे भाई, तुला भेटलं का, एक पुढे झाकण जर बाळा, बस बस, हा ठीक आहे. तर मी आता या बक्षीस वितरण सोहळ्यानंतर 2 शब्द मी बोलतो, त्याच्यानंतर अभय सरांना सांगतो दोन शब्द बोलायला. माझे 2 शब्द काय ते सर्वांनी नीट ध्यान देऊन ऐका. माझं लक्षात द्या, मी पण 10वीला होतो, कधीतरी मी पण शिकत होतो, आणि शिकत असताना मला काही अनुभव आलेले, ते अनुभव मी तुम्हाला 2 मिनिटं शेअर करतो. आज खूप जणांच्या मनात आहे ना काहूर उठलं असं, त्यांनाही वाटत असेल अब मैं भी करके दिखाऊंगा, आणि ते करावं लागतं. हे गिफ्ट त्याच्यासाठीच असते की मुलांना असं वाटावं की आपणही काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही 10वीला शिकायचो, तर जर माझ्या व्यतिरिक्त जर कोणाला गिफ्ट भेटलं तर मला असं वाटायचं की मी कम मागे, काय रिझन आहे त्याच्या मागचे. मी 10वीला असताना मला चांगलं आठवतं, आमच्या वेळेस गणित हा 150 मार्कांचा होता, 60 मार्क बीजगणिताला होते, 60 मार्क भूमितीला होते. तर आमचे प्रथम सत्राचे पेपर होते, मला बीजगणिताच्या पेपरमध्ये 55.5 मार्क होते, 55.5 होते का 56 होते मला लक्षात नाहीये. आणि मला असं वाटत होतं मी जो पेपर लिहिलाय तर मला ते आउट ऑफ पडतील. मग मी माझ्या मित्रासोबत चॉईस लावली होती, त्या मित्राचं नाव मी तुम्हाला सांगतो, गजानन सोनवणे. मग काही कारणास्तव नाही पडले मला पैकीची पैकी. मग ज्यावेळेस मी ते बोलून दाखवलं वर्गामध्ये की मी पैकीची पैकी घेईन, तर मला माझा अपमान झाल्यासारखं वाटलं. परंतु लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस बोललो होतो की पैकीची पैकी घेईन म्हणून मला 55.5 मार्क पडले होते. जर मी ठरवलंच नसतं, मी सांगितलंच नसतं, मला मार्क पडले असते का, नाही. मी 40 वर सुद्धा काय झाला असतो, खुश झाला असतो. परंतु माणूस ज्यावेळेस स्वतःला ठरवतो, एक स्वप्न बघतो की काहीतरी करायचंय, तसं स्वप्न बघा, प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर असं नाही की 100% जिंकताच माणूस, हरू शकतं, पण हरल्यानंतर माणसाला पश्चाताप होत नाही. कशाचा, हरल्याचा. का बरं, कारण आपण प्रयत्न केलेले असते. प्रयत्न करा, प्रत्येक वेळेस प्रयत्न करा. आज जर 10 मार्क पडले असतील तर पुढच्या 15 मार्क घ्यायचा प्रयत्न करा, 15 पडले तर 20 मार्क घ्यायचा प्रयत्न करा. बघा, प्रयत्न केले तर तुम्ही मार्क्स नेहमी वाढतील तुमचे. एवढं मी बोलतो, आणि यानंतर मी अभयला 2 शब्द बोलायला. प्रथमतः ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेत, ज्यांचा नंबर आलाय, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी जेव्हा बॅच चालू झाली होती 10वीच्या मुलांची, मी तेव्हा एक शब्द मुलांना बोललो होतो तुम्हाला, की स्वतःच्या जर इमानदारीने आणि कष्टाने जर तुम्ही अभ्यास करत असाल, आपल्याला लय मोठा अभ्यास करायचा नसतो 10वीला. तुम्हाला मी अगोदरही बोललो होतो, 12-12 तास अभ्यासाची गरज नाहीये. तुम्ही स्वतःची इमानदारीने रोजचे 3-4 असेल किंवा 4 तास असेल, 5 तास असेल, रोज थोडा हळूहळू जर अभ्यास करसाल तर 100% तुम्हाला तुमच्यामध्ये प्रोग्रेस झालेली दिसून येते. आणि ज्या मुलांनी स्वतःच्या अभ्यासामध्ये एक सातत्य ठेवलेलं आहे, आज त्यांचा गौरव होतोय. आणि असं नाही बसलेल्यांपैकी दुसरं कोणी नाहीये, सगळ्यांमध्ये आहे ते कॅपेबिलिटी आहे की ते करतेत. आशा करतो की येणार आता हे आज बक्षीस वितरण झालं, याचा अर्थ याच्यानंतर नाहीये असा भाग नाहीये. आणि या कार्यक्रमाच्या पाठीमागे किंवा हे बक्षीस ठेवण्याच्या पाठीमागे हेतू एवढाच आहे आपला, की तुमच्यामध्ये आपण म्हणजे स्पार्क लागला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये अगोदर काय होतं, आपण जेव्हा आपल्या आजूबाजूच्या मुलांसोबत जेव्हा काय करणारे, कॉम्पिटिशन करणारे मित्रांसोबत तुम्ही स्पर्धा करसाल, तेव्हा तुमच्यामध्ये ती गोष्ट तयार होत असते की आपल्याला काय करायचंय.
आजच्या बरोबर 7-8 वर्ष अगोदर जसं सर सांगतेत की मीही याच तुमच्याच ठिकाणी बसलेलो होतो आणि जेव्हा शाळेमध्ये म्हणजे शाळेमध्ये पेपर व्हायचे तिथेही आम्हाला मार्क पडायचे, पण जेव्हा क्लासमध्ये पेपर व्हायचा तर तेव्हा जेव्हा आमच्या सोबतच्या मुलांना जास्त मार्क पडायचे ना तर आम्हाला ती गोष्ट जाणवायची. जसे तुम्ही बसलेत ना खाली, जसं आज बाकीचे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना असं वाटतंय की अरे यार आपल्याला नाही आलं, आपण हुकलो, आपलं असं झालंय, आपलं तसं झालंय. तर ह्या गोष्टी आम्ही सुद्धा जसं सर म्हणते की सरला तीच गोष्ट जाणली होती तर मलाही ती गोष्ट जाणवलेली आहे आणि याच्यातूनच आपण तयार होतो. तर एक आशा करतो येणारे जे पेपर राहतील तुमचे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या अशाच प्रकारचे बक्षीस तुमच्यासाठी ठेवायचे आणि आणखी काही स्पर्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगण्यात येईल 2-4 दिवसानंतर म्हणा, हप्त्याभरानंतर म्हणा. आणखी जसं होईल जितकं पॉसिबल होईल तुम्हाला जेवढं स्पर्धात्मक आम्हाला बनवता येईल आम्ही आमच्याकडून तेवढा जास्त प्रयत्न करतो. फक्त तयारी तुम्ही ठेवा करायची. तुम्ही तुमचं 100% द्या. तुम्हाला जास्तीत जास्त कसं आम्हाला प्रोत्साहन करता येईल, कसं तुम्हाला जास्त आणखी अभ्यास करता येईल याची जबाबदारी आमची आणि करून घेण्याची जबाबदारी आमची. फक्त तुम्ही करायची हिंमत ठेवा. आज एवढ्या कार्यक्रमानिमित्त मी एवढंच एक गोष्ट तुम्हाला सांगतो की येणारे आणखी 2-3 महिने आपल्याकडे उरलेले 10वीसाठी त्याची तयारी करा. आणखी बक्षीस राहतील, आणखी तुमच्यासाठी भरपूर पेपर आहेत आपल्याकडे. ठीक आहे. ऐका, डिसेंबर महिन्यामध्ये आपली फर्स्ट प्रिलिम्स होणार आहे बोर्डाची. सांगितलेलं तुम्हाला सर्वांना? हा नाही? त्या प्रिलिम्स मध्ये जो मुलगा किंवा मुलगी टॉप करत त्या विद्यार्थ्याला माझी आवडती सगळ्यात आवडतीची जी वॉच आहे, माझी आवडतीची जी आता सध्याला ऑफिसमध्ये ठेवलेली मी ती गिफ्ट करेल. माझ्या सगळ्यात आवडतीच्या जी मी सध्याला ऑफिसमध्ये ठेवलेली आहे तर ती मी मुलगा असं नाही तर मुलगी असं मी तीच ऍज इट इज तुम्हाला गिफ्ट करेल. पण त्याच्यासाठी एक अट आहे, एकच अट आहे छोटीशी. मला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स लागते तरच हे कंडिशन अप्लाय होईल, अदरवाईज नाही. ऑन रेकॉर्ड बोलतोय. ओके, विश ऑल द बेस्ट सर्वांना. अपेक्षा कराल की येणाऱ्या मी एक ठेवू. बिंदास. तर ते जे डिसेंबरला पेपर येईल आपले, ठीक आहे, तर आपले त्याच्यावरती 7 धड्यापर्यंत तोपर्यंत 7 धडे होते आपले. नाही ऑल सब्जेक्ट हा समजा. तर आपण त्यामध्ये जो टॉपर येईल, टॉपर म्हणजे आपल्या विषयामध्ये जो आउट ऑफ येईल, त्याच्यासाठी जे 10वीचं जेवढं तुम्हाला साहित्य लागल तिथून पुढे पेपरला मग त्याच्यामध्ये अपेक्षित राहील प्रश्नाचे संच राहतील, प्रॅक्टिस करण्यासाठी रुलिंग पेजचा जो गट्टा येतो तो आणि पेनाचा एक सेट. बघा, पहिला नंबर आलेला ज्याला पैकीच्या पैकी येते 40 पैकी 40. इतिहास, इतिहास मध्ये 40, भूगोलामध्ये 40. असे करून एकच जण किंवा 2 जण असेल आउट ऑफला जेवढे येतील तेवढे. असं नाहीये की 39 ला भेटणार नाही किंवा 40 ला एक जण आला त्याला भेटणार नाही. 40 पैकी 40 वरती जेवढे येतील ते सगळ्यांना दिलं जाईल. बरं, अजून एक, चला अजून एक चान्स. पुढच्या महिन्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेपर घेऊ आपण गणिताचा. एकच पेपर घेईन मी गणिताचा माझा. जे पहिले 5 नंबर येतील, टॉप 5 पहिले 5 नंबर, त्या 5 विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे मी अपेक्षित फ्री देईन. करत आहे आल्या पण मजा का महेश? बरोबर. ठीक आहे. एक राहिला आणखी. हा, आता जे 9वीचे बसलेले आहेत तुमच्यासाठी पण घेऊ आपण. नित्य म्हणशील आम्हाला सकाळपासून बसवलं, कार्यक्रम झाला, बक्षिसांना दिले, आमचं काय. तर तुमचा पण पेपर राहील नोव्हेंबर मध्ये. जसं यांचं राहील का यांच्या सोबत तुमचा राहील. तुमचे जे गिफ्ट आहेत हा ते वेगळे डिसाइड करू. हा आता सध्या आणि आता तुम्ही 10वीला येणारच आहेत ना रे. हा किती महिने राहिले? 4 महिन्यानंतर तुम्ही 10वीला येणार. हे सगळं तुमच्यासाठी आहे सगळं. याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. तुमचा आणि पेपर आता नाहीये. एक मिनिट, कदम तुझे भावाला भेटले की नाही वॉच? अच्छा, ती घातली तू. बर, अजून कोणाची बहीण भावाला भेटेल इथं? हा, पद्मे पण बसले, त्याच्या पण बहिणीला वॉच भेटलेले. म्हणजे सबूत आहेत. याच्या अगोदर सुद्धा देतो. फक्त एवढा तुम्हाला प्रयत्न करणे. चला, विश ऑल द बेस्ट. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.